आनंदी आनंदाने दुमदुमत होती. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. टाळांचा आवाज होता, भजनाचा गजर होता, पकवाज वाजत होता आणि 12व्या शतकात पंढरपूर आनंदाने भरलं होतं. पाना फुलांना भर आला होता. सगळे चौघडे वाजत होते. आनंदीत माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. अमृतर हो चांगली 65 ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ समाजाला मिळणार होती. हे 12वं शतक महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं महत्वाचं शतक होतं. अतिशय सुंदर आणि छान पद्धतीनं महाराष्ट्र दिसत होता. भगव्याचा रंग घडत होता. हे आणि सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट बाणीनं पाहत होता आणि जबरदस्त सह्याद्रीचं दिसतं आणि दिल्लीच्या तख्ताकडे पाहणं ऐश्वर्य संपन्न महाराष्ट्राला करून जात होतं. पण महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. 8000 इस्लामिक सत्ता दादा, 8000 इस्लामिक सत्ता दिन 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 करत महाराष्ट्रावर आल्या. अल्लाउद्दीन खिलजी 8000 इस्लामिक सत्ताला घेऊन आला. अल्लाउद्दीन खिलजी आला. धार 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 आतंक माजवला. घरासमोरचं तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालं. मंदिर उद्ध्वस्त झाली. मंदिराचे देव उद्ध्वस्त गेले. गाभारे मोकळे झाले. हे शेतकरी मारले गेले. रयत हवालदिल झाली. दिवसा ठेवल्या आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली. हाहाकार पसरला. आणि कोण रोखल हे वादळ? कोण रोखल हे वादळ? वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती दादा. हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती. अल्लाउद्दीन खिलजीने उद्ध्वस्त केला महाराष्ट्र. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल आले, डच आले, फ्रेंच आले आणि महाराष्ट्रावर आक्रमण केली. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. महाराष्ट्र रडायला लागला. महाराष्ट्र ढासळला आहे. आणि कोणाची तरी गरज महाराष्ट्राला होती. 300 वर्ष दादा, 288 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. आणि 288 वर्षानंतर 300 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीराम एकनाथ महाराजांनी आवाज दिला. भारुडाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून देव जागे केले. हे वय अरे काय चाललंय महाराष्ट्रात? अरे महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. आया बहिणींची इज्जत तुटत चालली. तुळशी वृंदावन नष्ट झालाय. आणि या ठिकाणी गीत चालण्याचा आवाज चहूबाजून येतोय. भगव्याचा रंग अंकित झालाय. मंदिरात ते देव उद्ध्वस्त झाले. मंदिर उद्ध्वस्त झाली. भये तुला दार उठावं लागल. कोल्हापूरची महालक्ष्मी, हे तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे भये तुला दार उठावं लागल. माहूरची रेणुका माता आणि वणीची शब्दसुखी तुला दार उठावी लागल. हे रानदेवी तुला दार उठावी लागल. आणि आज जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल. पंढरपूर निवासिनी दार उघड, आळंदी निवासिनी दार उघड, कोल्हापूर निवासिनी दार उघड. भये दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड. भयेनं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. थोडं विलंब केला.
धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्या देवी नगर आहे, औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा, तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शुभासमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल, तर महाराष्ट्रात राहावं लागेल। बहिण दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव भूम परांडा आईसाहेब जिजाऊंना दिवस दिले, भूम परांड्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस दिले। थोडं भारी माझा आवाज आला पाहिजे, बरोबर। भूम परांड्यामध्ये महासाहेब जिजाऊंना दिवस दिले आणि शहाजीराजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडाजाचा ही लोकी झेंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडाजाचा ही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला। आदिलशाही